गुड मॉर्निंग. आपण आज संरक्षणशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. संरक्षणशास्त्रामधील पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना. संरक्षणशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याची व्याप्ती झालेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक संकल्पना आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी आज आपण 3 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे राष्ट्र, दुसरं राष्ट्रवाद आणि तिसरं राज्य. आपण बघतो की पाकिस्तान, चीन किंवा अमेरिकेशी भारताचे कशा प्रकारचे संबंध आहेत याविषयी आपण वर्तमानपत्र, दूरदर्शन, रेडिओ इत्यादीमध्ये ऐकत असतो, पाहत असतो. याविषयी आपण चर्चा करत असतो. उदाहरणार्थ आपण भारत आणि पाकिस्तान किंवा भारत आणि चीन याबद्दलचा सीमा संघर्षवाद आपण नेहमीच म्हणजे हे ताजं उदाहरण आहे, आपण नेहमीच पाहत असतो, ऐकत असतो. काश्मीरमध्ये पोलीस आणि दहशतवादी यांच्यातील चकमकींबाबत आपण वाचतो. याशिवाय प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सोहळा, त्यात भारतीय सैन्य दलांकडून केलं जाणारं शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन हे आपल्या संरक्षण म्हणजे आपल्या भारताच्या संरक्षणाविषयी केलेलं प्रदर्शन आहे असं आपण म्हणतो. आपण जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा भारत हे एक राष्ट्र आहे असे म्हणतो, तेव्हा आपल्याला त्या संकल्पनांचे अर्थ स्पष्टपणे माहीत असणे गरजेचे आहे. भारत, पाकिस्तान, चीन याविषयी बोलताना त्यांना आपण देश किंवा राष्ट्र या नावाने संबोधतो. या सर्व संज्ञा जवळजवळ समानार्थी जरी वाटल्या तरी त्यांच्यामध्ये भिन्नता आढळते. हीच भिन्नता आपण आज पाहणार आहोत. या देशांना राज्य म्हणणे योग्य आहे, कारण ही संज्ञा स्वतंत्र सार्वभौम देशांसाठी वापरली जाते. जगातील अनेक राज्ये किंवा देश आहेत, आपण त्याला राज्यव्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय राज्यव्यवस्था असंही म्हणतो. राज्यव्यवस्था म्हणताना आपल्याला त्यातून काय अभिप्रेत असतं, तर परस्परांशी देवघेव करणारी स्वतंत्र सार्वभौम राज्य इथं आपण विचारात घेतो. काही राज्यांमध्ये संघर्ष तर काहींमध्ये सहकार्याचे संबंध असतात किंवा व्यापाराची देवाणघेवाण असते. अशा पद्धतीचे वाईट किंवा चांगले असे दोन्ही संबंध परस्पर राष्ट्रांमध्ये असू शकतात. राज्यव्यवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद, स्वयंनिर्णय, सार्वभौमत्व, राष्ट्रीय सत्ता, राष्ट्रीय हित किंवा राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनांचे आकलन होणे महत्त्वाचे असते. आपण पाहिलं की आपल्याला संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. तर या संकल्पना कोणकोणत्या आहेत, तर राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद, स्वयंनिर्णय, सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी अनेक महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला समजून घेणार आहोत. आपण या पाठामध्ये महत्त्वाच्या 3 पहिल्या संकल्पना आपण समजून घेऊ, ते म्हणजे राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य. आता राष्ट्र हा शब्द अनेक अर्थानं वापरला जातो. ही संज्ञा कशी समजून घ्यावी हे आपण बघूया. काही लोकांना त्यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय साधर्म्यामुळे म्हणजे एकसारखेपणामुळे जेव्हा स्वतःची एक स्वतंत्र अस्मिता असावी किंवा अस्मिता निर्माण व्हावी या दृष्टीनं त्यांच्या मनामध्ये जेव्हा एक इच्छा व्यक्त होते, तेव्हा त्यातून राष्ट्रनिर्मिती होत असते. म्हणजे बघा, एकाच म्हणजे धार्मिक किंवा वांशिक किंवा राजकीय, सामाजिक अशा अनेक म्हणजे पद्धतींनी जेव्हा त्यांच्यामध्ये एकसारखेपणा निर्माण होतो म्हणजे त्यांच्यामध्ये साधर्म्य निर्माण होतं, तेव्हा त्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत होते किंवा राष्ट्रनिर्मितीची भावना जागृत होते. त्यांच्यामधील संस्कृती, वांशिकता, वंश, धर्म, भाषा, इतिहास आणि अशा अन्य इतर घटकांमुळे त्यांच्यामध्ये समान मानसिक बंध निर्माण होतात. म्हणजे त्यांची मानसिकता अशी होते की आपण धर्म, वंश, भाषा, जात इत्यादींनी आपण एकत्र आहोत किंवा इत्यादींनी समान आहोत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण होते. यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण झाल्यामुळे म्हणजे त्यांना असं वाटू लागतं की आपलं एक स्वतंत्र राष्ट्र असावं. ही राष्ट्राची एक प्रतिमा झाली. आता या राष्ट्राचे
घटक कोणकोणते आहेत हे आपण बघूया. पहिला घटक आहे लोकसंख्यावाद आणि सांस्कृतिक सादृश्यता. आता ज्या राष्ट्रामध्ये लोकसंख्या आणि सांस्कृतिक सादृश्यता आहे, म्हणजे लोकसंख्या आहे आणि ती एका ठिकाणी एकवटलेली आहे, त्यांच्या संस्कृतीमध्ये समानता आहे, तर अशा ठिकाणचे लोक आपल्याला राष्ट्र असावं अशी भावना निर्माण करू शकतात. एकाच प्रदेशामधील लोकांमध्ये भाषा, वंश आणि धर्म ही समान गुणवैशिष्ट्ये असतात, अथवा त्यांचे सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक अनुभव एकसारखे आपल्याला बघायला मिळतात, तेव्हा राष्ट्राची निर्मिती होते. तर राष्ट्राचा पहिला महत्त्वाचा घटक कोणता बघितला आपण, की लोकसांघिक आणि सांस्कृतिक सादृश्यता. दुसरा घटक आहे समुदायाची भावना. लोकसांघिक घटक आणि संस्कृतीमधील साधर्म्यातून आपण एक समुदाय आहोत, आपण एक मोठा समुदाय आहोत अशी त्यांच्या मनामध्ये भावना जागृत होणे क्रमप्राप्त असतं, म्हणजे ते स्वाभाविक असतं. आणि त्या समुदायातील लोकांच्या धारणेतून ती राष्ट्रीय एकात्मता टिकून राहते. यासाठी राष्ट्राचा महत्त्वाचा घटक मानला जातो तो आहे समुदायाची भावना. आता तिसरा घटक आपण राष्ट्राचा बघूयात, राजकीय वेगळेपण दाखवण्याची आकांक्षा. तर लोकसांघिक आणि सामाजिक सांस्कृतिक समानता आणि ऐतिहासिक अनुभवांच्या आधारे एकत्र जोडलेल्या समुदायाला राजकीय अस्मितेची आवश्यकता भासू शकते. म्हणजे त्यांना असं वाटू लागतं की आपण एकाच समुदायामध्ये राहतोय, एकत्रितरित्या राहतोय, त्यांची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती एकसारखी आहे, त्यांच्यामध्ये समानता आहे, त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण झालेली आहे. तर त्यांना साहजिक असं वाटू लागतं की आपल्याला राजकीय अस्मिता म्हणजे त्यांची जागृत होते आणि आपल्याला राजकीय पार्श्वभूमी असावी अशी त्यांची आकांक्षा निर्माण होते. विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा अन्य इतर म्हणजे भौगोलिक वगैरे, भाषिक इत्यादी समानता असल्यामुळे त्यांना आपले राष्ट्र असावे असे वाटू लागते. म्हणजे राष्ट्राचा आपण तिसरा घटक कोणता बघितला, की त्यांच्यामध्ये राजकीय अस्मितेची आकांक्षा निर्माण होते. अशा प्रकारे एखाद्या समुदायातील किंवा एखाद्या समुदायाची त्यांच्यातील साधर्म्यामुळे स्वनियमन किंवा स्वयंनिर्णय याची उत्कंठा वाढीस लागते. त्यातूनच राष्ट्र म्हणून संघटित होण्याची भावना रुजू लागते. याचा परिणाम म्हणून राजकीय पातळीवर स्वयं अभिशासनाची मागणी जोर पकडू लागते. तर आपण राजकीय अस्मिता त्यांची म्हणजे अस्मितेची जाणीव त्यांना होऊ लागते ना, किंवा राजकीय भावना जेव्हा जागृत होते त्यावेळी त्यांना काय वाटू लागतं की आपण एका प्रदेशामध्ये राहतोय, आपली सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक इत्यादी एकता आहे. तर त्यांना असं वाटू लागतं की आपल्या राष्ट्र स्वतंत्र असावं आणि आपल्या राष्ट्रावरती स्वनियमन असावं, म्हणजे स्वतः आपण त्या राष्ट्राचं नियमन करावं. त्यानंतर स्वयंनिर्णय, आपल्या राष्ट्राबद्दलचे निर्णय त्याच राष्ट्रामध्ये राहणाऱ्या त्या लोकसमुदायाने घ्यावे किंवा स्वयंनिर्णयाची त्यांची भावना जागृत होते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे स्वयंशासन, म्हणजे आपल्याच राष्ट्रावर, आपल्या समुदायावर, आपल्याच समुदायातील लोकांनी शासन करावं, म्हणजे स्वयंशासन अशी मागणी जोर पकडू लागते. हे राष्ट्रबांधणीसाठी महत्त्वाचे घटक ठरतात. राष्ट्रबांधणीसाठी महत्त्वाचे घटक आपण कोणकोणते पाहिले, तर लोकसांघिक आणि सांस्कृतिक सादृश्यता. दुसरा घटक समुदायाची भावना. तिसरा घटक राजकीय वेगळेपण दाखवण्याची आकांक्षा. हे 3 राष्ट्रबांधणीसाठी महत्त्वाचे ठरणारे घटक आहेत. आपण आता दुसरा मुद्दा बघूयात, दुसरी संकल्पना बघूयात की राष्ट्रवाद. राष्ट्रीयत्व हा राष्ट्रवादाचा महत्त्वाचा स्रोत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे काय, की त्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे किंवा राष्ट्राप्रती आपली एखादी भावना जागृत आहे असं जेव्हा ते राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राच्या हितासाठी जेव्हा ते व्यक्त करतात, हे राष्ट्रीयत्व म्हणून ओळखलं जातं. तर हेच राष्ट्रीयत्व राष्ट्रवादाचा महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणजे राष्ट्रीयत्व असणं हे राष्ट्रहितासाठी महत्त्वाचं असल्यामुळे तो राष्ट्रवादाचा महत्त्वाचा स्रोत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे काय, तर लोकांच्या या जगातील
आपल्या भूमिकेविषयी ज्या काही धारणा असतात त्याला राष्ट्रीयत्व म्हणतात. म्हणजे आपल्या राष्ट्राबद्दलची जी काही भावना असते, कोणतीही असो, जी काही भावना असते ती भावना ज्यांची मनामध्ये जागृत होते त्याला म्हणतात राष्ट्रीयत्व. समान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या लोकांमध्ये आपले भवितव्य निश्चित करण्यासाठी विशिष्ट प्रदेशावर आपले सार्वभौम असावे. म्हणजे त्यांचे सार्वभौमत्व स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे आपले एक विशिष्ट म्हणजे सांस्कृतिक किंवा भाषिक वारसा लाभलेला आहे, तर त्यांच्या त्या विशिष्ट प्रदेशावर आपले स्वतःचे सार्वभौमत्व स्थापन करण्याची त्या राष्ट्रवादामध्ये त्यांची आकांक्षा असते. आपल्याला आपले राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा अधिकार आहे असे त्यांना नेहमी वाटू लागते, की आपले म्हणजे राजकीय भवितव्य निश्चित करण्याचा अधिकार हा त्या समुदायाला असतो. म्हणजे राष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्रवादासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, म्हणजे राष्ट्रवादातून आपल्या राष्ट्रासाठी राष्ट्रीयत्व एक करून आपले भवितव्य निश्चित करावे. म्हणजे आपल्या राष्ट्राचे, राष्ट्रामध्ये राहणाऱ्या समुदायाचे, लोकांचे भवितव्य निश्चित करावे अशी त्यांच्यामध्ये आकांक्षा निर्माण होते. असे त्यांना वाटते की, आणि त्यांना स्वतःचे सार्वभौम शासन हवे असते. यालाच राष्ट्रीय स्वयंनिर्णय असे म्हणतात. म्हणजे त्यांना जेव्हा वाटू लागतं की आपल्या राष्ट्राबद्दल आपणच निर्णय घ्यावेत किंवा आपणच सार्वभौम तयार करावं, तेव्हा त्याला राष्ट्रीय स्वयंनिर्णय असे म्हणतात. तर सार्वभौमत्व म्हणजे काय ते आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सार्वभौम लोकशाहीवादी प्रजासत्ताक असा आपल्याला उल्लेख केलेला दिसून येतो. आपल्या भारताच्या म्हणजे सरनाम्यामध्ये काय आहे, तर सार्वभौम लोकशाहीवादी प्रजासत्ताक असा आपल्या राष्ट्राविषयी उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. तर सार्वभौमत्व म्हणजे देशाची स्वतंत्र अधिकारिता. सार्वभौमत्व म्हणजे काय, देशाची स्वतंत्र अधिकारिता. म्हणजे अधिकारिता म्हणजे काय, अधिकार त्यांनाच, निर्णय घेण्याचे अधिकार म्हणा किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे त्या राष्ट्रालाच असतात. त्याला त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व असे म्हणले जाते. यातून देश इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहत नाही. म्हणजे आपला देश म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे काय, राष्ट्राचे सार्वभौमत्व, की त्यांची स्वयं अधिकारिता असणे. तशी जर त्यांची स्वयं अधिकारिता असली, त्यांचं सर्व शासन त्यांच्या हातात असलं, तर त्यांना बाहेर इतर कोणत्याही राष्ट्रावरती अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. तर सार्वभौम राष्ट्र हे निर्णय घेण्यास किंवा त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास आणि कायदेनिर्मिती करण्यास स्वतंत्र असते. म्हणजे सार्वभौम राष्ट्र हे निर्णय घेण्यास किंवा कायदेनिर्मिती करण्यास आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्वतंत्र म्हणजे स्वयंपूर्ण असते. ह्याला सार्वभौम राष्ट्र असे म्हणतात. देशातील लोकांना एक सार्वभौम देश म्हणून आपली ओळख निर्माण करायची असते. म्हणजेच त्यांना स्वयंनिर्णय अधिकार हवा असतो. देशाचा स्वातंत्र्य संग्राम किंवा स्वातंत्र्यासाठी केलेला उठाव हे या सार्वभौम राष्ट्रासाठी राष्ट्रीयत्व एक करण्याचे उदाहरण महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे प्रत्येक देशाला आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व असावे असे वाटते. तर त्याचं मुख्य उदाहरण काय, की कोणत्याही देशाचा स्वातंत्र्य संग्राम किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी केलेला उठाव हे याचे मुख्य उदाहरण आहे. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मितेची जाणीव आहे आणि राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रभक्ती या दोन पैलूंशी ती अगदी संबंधित, जवळची संबंधित आहे. म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे काय, तर राष्ट्रहित. राष्ट्रहित ही राजकीय अस्मितेची जाणीव वाटणे म्हणजे राष्ट्रवाद. आलं लक्षात. राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रभक्ती या दोन्ही गोष्टी ह्या राष्ट्रवादाशी संबंधित असतात. लोकांचा आपल्या जन्मभूमीशी एक भावनिक बंध असतो. यातून देशवासियांना एक अस्मिता मिळते, आत्मसन्मान जागृत होतो, देशसेवेची भावना निर्माण होते, त्यासाठी प्रेरणा मिळते. आता क्रिकेटच्या सामन्यात आपल्या देशाच्या संघासाठी जयघोष करणं किंवा राष्ट्रगीत सुरू झालं की राष्ट्रगीताचा मान ठेवण्यासाठी आपण जे उभं राहतो, हे सर्व आपल्या राष्ट्राप्रती म्हणजे आपल्या राष्ट्राप्रती आपण
एक राष्ट्रीयत्व, आपली एक म्हणजे कर्तव्य म्हणून आपण उभं राहतो. त्यात आपल्या राष्ट्रहित वाटतं, आपल्या राष्ट्रवादासाठी आपण या गोष्टी करत असतो. यानंतर आपण बघूयात की तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे राज्य. तर राजकीय स्वयंनिर्णयाच्या तीव्र इच्छेतून राष्ट्र राज्य निर्मितीच्या दिशेनं वाटचाल करतं. म्हणजे राष्ट्र हे राज्य असू शकत नाही, राज्यामध्ये राष्ट्र असणं हे स्वाभाविक आहे. पण आपण काय बघतोय की राजकीय स्वयंनिर्णयाच्या तीव्र इच्छेतून राष्ट्र राज्य निर्मितीच्या दिशेनं वाटचाल करतं. एखाद्या राष्ट्राला राज्य अशी मान्यता कशी मिळते ते आपण बघूया. तर राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी एखाद्या राष्ट्राकडे त्याचे 4 महत्त्वाचे घटक असणे गरजेचे आहे. म्हणजे एखाद्या राष्ट्राला राज्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी 4 घटक महत्त्वाचे ठरतात. त्यापैकी पहिला घटक आहे सार्वभौमत्व, दुसरा घटक आहे स्वयंशासन, तिसरा घटक आहे भौगोलिक प्रदेश, त्या राष्ट्राचा राज्याचा भौगोलिक प्रदेश, आणि चौथा घटक आहे लोकसंख्या. हे 4 घटक असणे, राज्य निर्मितीसाठी 4 घटक असणे महत्त्वाचे आहे. तर आपण पहिला घटक बघूया, सार्वभौमत्व. सार्वभौमत्व हे त्या राज्याचे गुणवैशिष्ट्य ठरवणारा निर्धारक म्हणजे महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे त्या राज्याचे गुणवैशिष्ट्यांमध्ये ते राज्य कसे आहे हे पाहण्यासाठी सार्वभौमत्व हा त्यासाठी निर्धारक घटक मानला जातो. काही वेळा ही संज्ञा स्वातंत्र्य या संज्ञेला पर्याय म्हणून वापरली जाते. म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य आहे का, तर नाही, त्याला पर्याय म्हणून स्वातंत्र्य हा शब्द वापरला जातो. पण सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य या दोन्ही संज्ञा भिन्न आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये फरक आहे. सार्वभौमत्व ही राजकीय तसेच कायदेशीर किंवा विधिविहित संज्ञा आहे. म्हणजे आपण काय बघितलं की सार्वभौमत्व ही राजकीय, कायदेशीर किंवा विधिविहित संज्ञा आहे. तर स्वातंत्र्य ही राजकीय संज्ञा आहे. म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे कायदेशीर किंवा विधिविहित जे काही सगळं येतं हे सार्वभौमत्व राज्यामध्ये येतं. पण स्वातंत्र्य म्हणजे काय, तर ही पूर्णपणे फक्त राजकीय संज्ञा आहे. याचाच अर्थ आपण उदाहरण पाहूया. देश हा कायदेशीररित्या सार्वभौम असून त्याची स्वतंत्र राज्यघटना असते. म्हणजे तुम्ही आपण उदाहरण बघूया की भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. पण भारताचं शासन हे 1950 साली अंमलात आलं. 1950 पासून भारताचं एक स्वतंत्र म्हणजे संविधान अंमलात आलं. बरोबर, म्हणजे भारत स्वतंत्र होता. 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला, परंतु शासन कोणाचं होतं, तर ते ब्रिटिशांचं होतं. म्हणजे भारत स्वतंत्र 1947 झाला, पण सार्वभौमत्व केव्हा मिळालं, जेव्हा भारताचं संविधान अंमलात आलं त्यावेळी भारताला सार्वभौमत्व मिळालं. हा या दोन्हीतला अर्थ झाला, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व. आता राज्यामधला आपण सार्वभौमत्व हा पहिला घटक बघितला. आता दुसरा घटक बघायचा आहे स्वयंशासन. प्रत्येक सार्वभौम देशाचे एक शासन असणे अपरिहार्य आहे. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असले पाहिजे. उदाहरणार्थ, भारत ही एक ब्रिटिश वसाहत होती, तेव्हा भारतात शासन होते, परंतु ते सार्वभौम स्वतंत्र शासन नव्हते. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळात भारत हे राज्य नव्हते. म्हणजे राज्य असण्यासाठी आपल्याला काय असावं लागतं की सार्वभौमत्व असावं लागतं, स्वतंत्र राष्ट्र राज्य असावं लागतं. परंतु म्हणजे जेव्हा ब्रिटिश भारतात होते त्यावेळी सार्वभौम स्वतंत्र शासन हे भारताकडे नव्हतं, ब्रिटिश राज्यकारभार पाहत होते. त्यामुळे ते एक राज्य होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. बरोबर. आता आपल्याला तिसरा घटक बघायचा आहे राज्यामधला, तो आहे भौगोलिक प्रदेश. प्रदेश म्हणजे राज्याच्या भौगोलिक सीमा अंतर्गत प्रत्येक राज्याचा ठराविक भौगोलिक प्रदेश असतो. म्हणजे राष्ट्र असतं, राष्ट्रामध्ये राज्य असतं. तर आपण बघतो की प्रत्येक राज्याची भौगोलिक सीमा ही आपल्याला ठरवून दिलेली आहे. त्या सीमेतच त्या राज्याचं पूर्ण
अधिकार आणि पूर्ण कार्यप्रणाली त्या राज्यांतर्गत, त्या सीमेअंतर्गत चालू असते. हा राज्याचा तिसरा घटक झाला की भौगोलिक प्रदेश. आता चौथा घटक आपल्याला बघायचा आहे की लोकसंख्या. हा महत्त्वाचा आणि अत्यंत म्हणजे पूरक असा राज्यासाठी असणारा घटक आहे. राज्यासाठी लोकसंख्या हा अंतिम आणि महत्त्वाचा आवश्यक घटक म्हणून मानला जातो. देशाच्या लोकसंख्येमध्ये अनेक म्हणजे धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, वांशिक, भाषिक गट तयार झालेले असतात. त्यामुळे एका राज्यामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात. आपण भारतासंदर्भात विविधतेतील एकता असा उल्लेख करतो. म्हणजे भारतासंदर्भात आपण म्हणतो ना की भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. याचा अर्थ हाच की भाषिक, वांशिक गट तयार झालेले आहेत आणि त्यानुसार राज्याची निर्मिती झालेली आहे. देशामध्ये विविध धर्म, विविध वंश, वांशिकता म्हणजे भाषा अशा विविध घटकांनी राज्यामध्ये विविधता निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपण म्हणतो की भारत हे विविधतेतील एकता असं असणारं राष्ट्र आहे. बरोबर. आपण आजच्या पाठामध्ये 3 महत्त्वाचे घटक बघितले. एक घटक बघितला राज्य, दुसरा बघितला राष्ट्रवाद, तिसरा बघितला राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य. पहिल्या राष्ट्रामध्ये 3 घटक महत्त्वाचे होते. त्यामध्ये लोकसांख्यिक आणि सांस्कृतिक सादृश्यता. दुसरा घटक होता राष्ट्राचा समुदायाची भावना. तिसरा घटक होता राजकीय वेगळेपण दाखवण्याची आकांक्षा. असे 3 घटक राष्ट्रामध्ये होते. राष्ट्रवादामध्ये आपण काय बघितलं की राष्ट्रीयत्व म्हणजे काय आणि सार्वभौमत्व म्हणजे काय हे आपण बघितलं. आणि राज्यामध्ये 4 महत्त्वाचे घटक कोणते बघितले? सार्वभौमत्व, स्वयंशासन, भौगोलिक प्रदेश आणि लोकसंख्या. असे आपण संरक्षण शास्त्रातील 3 संकल्पना आज आपण अभ्यासल्या. या पुढील संकल्पना आपण पुढील पाठामध्ये अभ्यासूयात. धन्यवाद.